सोयाबीनचा भाव 11,000 रुपये होता का नव्हता र? आता किती आहे? 5,000. साहेब 6,000 रुपये क्विंटलला नुकसान आहे. 6,000 रुपये एका क्विंटलला. मला सांगा आपल्याला एकरात किती सोयाबीन निघतंय? 5-6 क्विंटल. अरे सांगा की 5 क्विंटल. एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये 5 क्विंटल सोयाबीन निघालं तर 5 एकरामध्ये किती झालं? 25 क्विंटल. 25 क्विंटलला जर पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान आहे. 25 का म्हणजे 1.5 लाख रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसलाय आणि ही 2,000 आलं म्हणून गावात नाचतंय साहेब. आम्ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत. कुणी फडतूस माणसानं आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब. पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय. आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणतात होय रे, म्हणतात की नाही तर आपल्याला मोदी मुळे आला, मोदी म्हणते ती का नाही तर टुचून. त्यांना सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघातनं 2 वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि 1 वेळेस कल्पनाताई नरेरे हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्यबाणावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी 3दा खासदार होते साहेब. त्याच्यावर बोलल्याशिवाय गप्प बसत नाही साहेब. ज्ञानराजचं प्रेम येलंय त्यांना साहेब. साहेब प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला साहेब आपण 3 वेळेस आमदार केलं. 3 वेळेस साहेब. काय म्हणते साहेब, कशाला म्हणते आमदार साहेब? ह्याच कॉलेजमध्ये होते आणि 7-7 रुपये वर्गणी करून साहेब ह्या लोकांनी त्यांचं काम केलंय. आता मला तुम्ही सगळेजण सांगा, आता साहेब इथं दिसते तेवढेच नाही, त्यांच्याकडे जी गेले ती सुद्धा म्हणते खात्या गावणीला गेला उगत चोरू द्या म्हणते, ती झालं की हाऊस म्हणले आम्ही मागं तुमच्या. आणि हिशोब करणारा कोण आहे रे बाबानो? साहेब ज्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही घडवलं ती जर आपल्यासोबत गद्दारी करत असतील आम्हाला अभिमान आहे साहेब. मी आणि कैलास पाटील कुठेही लग्नात जाऊ द्या साहेब आमच्याकडे स्वाभिमानानं बघतेत आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब खोकेवाला आलं बघ म्हणतात तेव्हा इकडं आरडायले. आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि निश्चितपणे साहेब 40 जरी गेले असतील तरी त्या 40ची 80 करायची ताकद ह्या सामान्य शिवसैनिकामध्ये आहे आणि तो सामान्य शिवसैनिक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.